मुंबई परिसरात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 160 बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या 19 पोलीस वाहनांचा ताफा भातान बोगद्यात आला असता वाहनांच्या विचित्र अपघाताने खळबळ उडाली। 19 वाहनांमध्ये 160 बांगलादेशी होते। पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील 6 ते 7 वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती पोलीस अधीक्षक रायगड अंचल दलाल यांनी पत्रकारांना दिली। या अपघातात 12 बांगलादेशी जखमी झाले असून 19 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत। जखमींवर MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक दलाल यांनी दिली। आज सकाळी जवळपास 19 वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता। त्याच्यात 160 इल्लीगल बांगलादेशी इमिग्रेंट होते, ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी। अंदाजन 7:45 वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे। याच्यात जवळपास 19 पोलीस कर्मचारी आणि 12 जे इल्लीगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे। यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून, त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार MGM हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये। याच्यात एकूण 6 वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।